जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. जॉब माझा अपडेटवर आज आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं सिलेबस आणि परीक्षा पद्धती कशी आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेऊया. तर नक्कीच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी जाहिरात निघाली विद्यार्थी तर त्यांचं जे काही सिलेक्शन प्रोसिजर जे असेल विद्यार्थी त्यामध्ये त्यांची रिटर्न एक्झाम होणार आहे आणि रिटर्न एक्झाम प्लस तुमचा एक इंटरव्ह्यू होणार आहे विद्यार्थी अशी तुमची जी आहे ते निवड प्रक्रिया असेल. निवड प्रक्रियेमध्ये तुमच्या 90 मार्काची जे विद्यार्थी रिटर्न परीक्षा असेल लेखी परीक्षा असेल आणि 10 मार्कासाठी तुमची जी आहे विद्यार्थी मुलाखत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी 90 मार्काची जी तुमची परीक्षा होणार आहे ऑनलाईन MCQ पद्धतीची त्यामध्ये त्यांनी नोटीसमध्ये काही जे विषय दिले आहेत ते विषयाबद्दल आपण माहिती घेऊया आणि ते विषय किती मार्काला येण्याची शक्यता आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्या आधी जी परीक्षा झालेली आहे जसे की अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा काही प्रायव्हेट सहकारी बँकचे विद्यार्थी मित्रांनो जसे की याच्या आधी देवगिरी नागरी सहकारी बँकची सुद्धा भरती झालेली होती. तर त्या परीक्षेच्या पद्धतीनुसार असतील इथे विद्यार्थी मित्रांनी तो दिलेला जो सिलेबस आहे तुम्ही त्यानुसारच मांडलेला आहे. हे जे सर्व विषय विद्यार्थी मित्रांनो ते सर्व विषय तुमच्या नोटीसमध्ये नोटीस जे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची त्यामध्ये दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये मराठी हा विषय येणार आहे. मराठी या विषयासंबंधित जवळपास विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 10 प्रश्न ते येणारच आहेत. त्यामुळे 10 ते 12 प्रश्न मराठी विषयावर येतील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो गणित या विषयावर 15 प्रश्न येतील. नेहमीच जे आता बँकेच्या ज्या परीक्षा होतात विद्यार्थी मित्रांनो सहकारी बँकेच्या त्यामध्ये गणित हा विषय 15 मार्कासाठी येतो. तर बुद्धिमत्ता विषय सुद्धा 10 ते 15 मार्कासाठी येणार आहे. आणखी विद्यार्थी मित्रांनो त्यांचं जे ऑफिशियल जे काही परीक्षा पद्धती असेल पॅटर्न असेल ती आणि ते सुद्धा तुम्हाला मी लगेच कळवतो. परंतु तुम्हाला माहिती मिळावं म्हणून यानुसार मी तुम्हाला इथे परीक्षा पद्धतीचे जे विषय दिलेले आहेत त्या विषयाला त्या मार्कानुसार आणि गुणानुसार इथे मांडणी केलेली आहे. तर बघा त्यानंतर बघा बँकिंग व सहकार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बँकिंग व सहकार या विषयावर सर्वच परीक्षेमध्ये कमीत कमी 10 प्रश्न ते येतातच विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा विषय जो आहे तो 7 प्रश्न येणार आहे. त्यामध्ये जे चालू घडामोडी असतील विद्यार्थी मित्रांनो आपले ते चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान म्हणजे जसं की त्यामध्ये काही विज्ञानचे प्रश्न येतील विद्यार्थी मित्रांनो. तर काही जे सर्वसामान्य जे स्टॅटिस्टिक्स म्हणतो आपण की एखाद्या राज्याचा डान्स किंवा एखाद्या राज्यातील एखादं उत्साह महोत्सव वगैरे जे असतात किंवा भारतातील सर्वात मोठे किंवा सर्वात पहिले अशा प्रकारचे जे प्रश्न येतात किंवा एखाद्या पुस्तकावर आधारित प्रश्न येतात तर ते प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या सब्जेक्टमधील 7 प्रश्न. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे जसे की आपले राज्यशास्त्र आहेत तर राज्यशास्त्रामध्ये जे काही सर्वसाधारण जे राज्यशास्त्राचे किंवा कृषी संबंधित प्रश्न बनतात. असे सर्व जे काही अर्थव्यवस्थेशी संबंधित जे बेसिक अर्थव्यवस्था म्हणजे जे काही बेसिक अर्थव्यवस्थेशी संबंधित जे प्रश्न बनतात ते प्रश्न इथे येतील. त्यानंतर बघा भूगोल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो भूगोल या विषयावर एकूण 8 प्रश्न येणार आहेत. या 8 प्रश्नामध्ये महाराष्ट्राच्याच भूगोलवर विद्यार्थी मित्रांनो ते 6 प्रश्न कमीत कमी येणार. तर 2 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो हे भारताच्या किंवा जगाच्या भूगोलावर आधारित असेल. त्यानंतर बघा इतिहास. तर बघा इतिहास या विषयावर एकूण 8 प्रश्न येणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 8 प्रश्नापैकी 4 प्रश्न जे आहेत ते भारताच्या इतिहासावर तर 4 प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित येणार. त्यानंतर बघा 10 मार्कासाठी नेहमी
संगणक व माहिती तंत्रज्ञान म्हणजेच कम्प्युटर संबंधित ज्ञान यावर आधारित जे आहेत ते बेसिक कम्प्युटरवर आधारित 10 प्रश्न येणार आहेत. तर अशा प्रकारे 90 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमची 90 मार्काची जी आहेत ती परीक्षा होणार आहेत. तर या संबंधित सर्व जे तयारी जे आहेत ते आपल्या चॅनलवर घेण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये मुख्य जे काही भर दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो, जो की बँकिंग व सहकार या विषयावर, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्था, त्यानंतर भूगोल, इतिहास आणि खालील संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावर मुख्य फोकस म्हणजे मुख्य भर असेल. तर गणित व बुद्धिमत्ता आणि मराठी हे जे विद्यार्थी मित्रांनो 40 मार्काचा जो प्रश्नपत्रिका आहेत याच्या संबंधितसुद्धा तुम्हाला या आपल्या चॅनलवर आवश्यक ते स्टडी मटेरियल भेटून जाईल. आणि लवकरच आपला एक टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात येईल, ज्यामध्ये तुम्हाला जे काही व्हिडिओ मी क्लासेस घेईल त्यासंबंधी जी PDF बनेल ते PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि काही जे काही शॉर्ट नोट्स असेल त्यासंबंधीसुद्धा PDF नोट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जसे PDF नोट मी काढू शकेल त्यानुसार मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर आपलं जो काही मुख्य भर असेल विद्यार्थी मित्रांनो, हे जे खालचे जे 50 मार्क आहेत त्यावर मुख्य भर असेल. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला वरील जे काही 3 विषय आहेत 40 मार्क त्यांना पूर्ण म्हणजे 40पैकी 40 मार्क किंवा 40पैकी मॅक्झिमम 30 ते 35 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतातच. त्याच्यामुळे आपला मुख्य भर हा खालील 50 मार्कावर असेल. ह्या खालील 50 मार्काची जास्त तयारी आपण इथे आपल्या चॅनलवर करू विद्यार्थी मित्रांनो. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले इथे जे काही 10 मार्काची जे काही मुलाखत होणार आहे जे याच्यामध्ये, त्या 10 मार्काच्या मुलाखतीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या 10 मार्काच्या मुलाखतीमध्ये 5-5 मार्कांना विद्यार्थी मित्रांनो डिवाईड केलं आहे, ज्यामध्ये 5 मार्क हे शैक्षणिक पात्रतेसाठी तर 5 मार्काची ही मुख्य मुलाखत असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे की तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल, जसे की विद्यार्थी मित्रांनो ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच कोणती एनी ग्रॅज्युएट मागितलेली आहेत. आणि इतर जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला 8वी ते 12वीपर्यंत शिक्षण मागितलेलं आहेत. म्हणजेच 12वीच्या वरचं ज्यांचं शिक्षण असेल ते अप्लाय करू शकत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तेथील जे काही मोबाईल नंबर असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की जे काही शिपाई पद किंवा सुरक्षारक्षक पद आहेत यासाठी जे काही 8वी ते 12वी जे काही क्वालिफिकेशन मागितले आहेत त्याच्यापेक्षा जास्त क्वालिफिकेशन असतील कोणाचं तर ते फॉर्म भरू शकतात का, याबद्दल तुम्ही माहिती काढू शकता तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करून. किंवा मी लवकरच त्याबद्दलसुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर बघा कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवीधर असाल विद्यार्थी मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्क असेल. हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे मार्क तुम्हाला ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी असेल. त्यानंतर बघा तुम्ही जर पदव्युत्तर पदवी असाल तर 1 मार्क असेल. म्हणजेच तुमच्याकडे जर मास्टर डिग्री असेल तर 1 मार्क भेटेल. आणखी तुम्हाला तुमच्याकडे जर ह्या खालीलपैकी जे काही एक्झाम आहे जसे की CA IIB कॅब, JEE जॅब किंवा GDCNA किंवा DCM यापैकी कोणतीही एखादी जर परीक्षा तुम्ही पास असाल तर त्यासाठीसुद्धा तुम्हाला 1 मार्क मिळेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो GDCNA जे विद्यार्थी कॉमर्सचे असतात त्यांना याबद्दल माहिती आहे. तर त्यांनी जर परीक्षा ही पास केली असेल तर तुम्हाला फायदा होईल, कारण तुम्हाला 1 मार्क मिळेल त्यासाठी. किंवा DCM नावाचं एक विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा सर्टिफिकेट असते, तर ते सुद्धा तुम्हाला असेल तर तिथंसुद्धा तुम्हाला 1 मार्क मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल कामाचा बँकिंगमध्ये तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 मार्क मिळतात विद्यार्थी मित्रांनो. जसं की जर तुमच्याकडे कमीत कमी 2 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला यापैकी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो मार्क मिळेल कमीत कमी 2 मार्क. तर कमीत कमी 2 वर्षाचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल. त्या एक्सपिरियन्सच्या नुसारच तुम्हाला या 2पैकी मार्क मिळेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच प्रत्येकालाच 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क मिळणार नाही. तर तुम्हाला त्यांच्या पद्धतीनुसार, जसं की त्यांची जर पद्धत असेल की 2 वर्षासाठी जर अर्धा मार्क असेल, त्यानंतर प्रत्येक वर्ष
नुसार त्याचा एक मार्क वाढत, अर्धा मार्क वाढत असेल तर त्यानुसार तुमचे गुण जे आहेत विद्यार्थी मित्र ते इथे मिळेल. तर कमीत कमी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यानुसार 1 मार्क तर पडू शकतो. ज्यांच्याकडे कमीत कमी 2 वर्षाचा जो एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला कमीत कमी 1 मार्क त्याच्यामध्ये मिळू शकतो. किंवा जास्तीत जास्त जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल म्हणजेच जर तुमच्याकडे 5 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळण्याची शक्यता असेल. तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्याकडे कोणत्याही बँकेमध्ये जसं की सहकारी पतसंस्था जी असतात त्या पतसंस्था किंवा निधी सहकारी बँक जे असतात, निधी बँक जे असतात त्या निधी बँका किंवा सहकारी नागरी सहकारी ज्या काही सर्वसाधारण बँका असतात त्या तेथे जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरही काम केलं असेल आणि तुमच्याकडे एकूण जो एक्सपिरियन्स असेल सर्व मिळून तो जर तुमच्याकडे कमीत कमी 5 वर्षात जर तुमच्याकडे मॅक्झिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळण्याची शक्यता आहे. आणि कमीत कमी तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तरी लागेलच या 2 पैकी काही मार्क मिळायला. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे शैक्षणिक आधारावर तुम्हाला म्हणजे शैक्षणिक क्वालिफिकेशननुसार तुमच्या शैक्षणिक जे काही पात्रता आहे त्याच्यावर आधारित तुमचे 5 मार्क आहेत आणि 5 मार्काचा तुमचा विद्यार्थी मित्रांनो मुख्य इंटरव्ह्यू असेल. तर यामध्ये तुम्हाला हे जे 5 मार्क आहेत इंटरव्ह्यूमध्ये त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हालाच तुमच्या इंटरव्ह्यूनुसार तुम्हाला तुमच्या स्किलनुसार आणि तुमच्या उत्तरानुसार आणि तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुम्हाला इथं मार्क देण्यात येईल. तर तुम्हाला जे काही 5 गुण आहेत त्यापैकीच तुम्हाला मॅक्झिमम गुण घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण हे जे गुण दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रत्येक व्यक्तीला 5 पैकी 5 गुण मिळेलच असं नाही. तर तुम्हाला कमीत कमी 1 गुण तरी मिळेलच कारण शैक्षणिक पात्रता तुमची कोणती ग्रॅज्युएट आहे म्हणून. तर तुम्ही जास्तीत जास्त ह्या 5 जे मार्क आहेत मुख्य मुलाखतीचे त्यापैकी घेण्याचा प्रयत्न करा. 5 पैकी 4 किंवा 5 पैकी 5ही घेण्याचा. आणि मुख्य म्हणजे जे 90 मार्काची जी तुमची परीक्षा असेल त्यामध्ये तुमची मॅक्झिमम मार्क घेण्याचे तुम्ही प्रयत्न करा म्हणजे तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही आपली परीक्षा पद्धती आहेत. तर पुढील प्रोसेससाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.